नमस्कार मंडळी, मी तृप्ती शुभम रोटी या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, 2025 वर्ष आता संपायला आला आहे आणि आपण सगळेच नवीन वर्ष 2026 च्या स्वागतासाठी सज्ज आहोत। आपल्याला वाटतं की नवीन वर्षात आपल्या घरात सुख, शांती आणि भरपूर पैसा यावा, पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या घरात असलेल्या दोन वस्तू तुमची आर्थिक प्रगती रोखून धरतात आणि घरात गरिबी आणतात। हो, तुम्ही बरोबर ऐकलत। वास्तुशास्त्रानुसार जर 31 डिसेंबरच्या रात्रीपूर्वी तुम्ही या दोन गोष्टी घराबाहेर काढल्या नाहीत तर तुम्हाला नवीन वर्षात आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो। कोणत्या आहेत त्या वस्तू जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिली महत्त्वाची वस्तू म्हणजे बंद पडलेली घड्याळे। वास्तुशास्त्रात वेळेला खूप महत्त्व आहे। जर तुमच्या घरात भिंतीवरचे घड्याळ किंवा हातातील घड्याळ बंद अवस्थेत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमची प्रगती थांबली आहे। बंद घड्याळ हे घरातील सकारात्मक ऊर्जेला रोखते आणि कामात अडथळे निर्माण करते। म्हणून वर्ष संपण्यापूर्वी एकतर ती घड्याळे दुरुस्त करून घ्या किंवा जर ती दुरुस्त होण्यापलीकडे असतील तर त्यांना लगेच घराबाहेर काढा। दुसरी वस्तू जी तुमच्या घरात नकारात्मकता आणते ती म्हणजे तडे गेलेली वस्तू किंवा फुटलेला आरसा। अनेकदा आपण कप किंवा काचेचे ग्लास थोडेसे तडे गेले तरी वापरता येतील म्हणून कोपऱ्यात ठेवून देतो, पण लक्षात ठेवा, फुटलेली भांडी घरात दरिद्रता आणतात, यामुळे लक्ष्मी माता रुष्ट होते। तसेच जर तुमच्या गॅलरीत किंवा अंगणात एखादे झाड पूर्णपणे सुकले असेल तर ते सुद्धा दुर्दैवाचे लक्षण मानले जाते। नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी ही सुकलेली झाडे आणि फुटलेली भांडी घराबाहेर फेकून द्या आणि तिथे एखादे नवीन हिरवेगार रोप लावा। फक्त या दोन वस्तूच नाही तर यासोबतच घराच्या ईशान्य कोपऱ्यात कचरा साचू देऊ नका, कारण हा कोपरा देवाचा मानला जातो, तो नेहमी स्वच्छ ठेवावा। 31 डिसेंबरला घराची चांगली साफसफाई करा आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर हळदी कुंकू लावून माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारी करा। तर मित्रांनो, आजच आपल्या घराची पाहणी करा आणि या दोन गोष्टी घराबाहेर काढा। बघा, नवीन वर्ष तुमच्यासाठी नशिबाचं आणि समृद्धीचं ठरतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। इन ॲडव्हान्स हॅपी न्यू इयर।